साधारण 2.5-3 वर्षांपूर्वी कसबा पोटनिवडणुकीत भाजपला हिसका दाखवणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्या अस्तित्वाची पुन्हा एकदा भाजपला दखल घेणं भाग पडलंय। त्याचं झालं असं की पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चेपासून धंगेकरांना दूर ठेवलं गेलं, पण त्यानंतर धंगेकरांनी असं काही केलं की भाजपला त्याची दखल घेणं भाग पडलेलं आहे। धंगेकरांनी असं काय केलं की भाजपला असं विचारायचं वाटतंय की वेअर इज धंगेकर? आपण पाहूयात। धंगेकरांचा हाबाडा, पुण्यात भाजपची कोंडी। हु इज धंगेकर म्हणणाऱ्या भाजपवर वेअर इज धंगेकर विचारण्याची वेळ। पुण्यात भाजप शिवसेनेची युती धंगेकरांमुळे तुटली। रवींद्र धंगेकरांमुळे पुण्यातली युती ही फिसकटणार होती, मात्र त्यानंतर सगळं वरिष्ठ नेत्यांनी येऊन इकडे सावरलं, पण मूळ कारण रवींद्र धंगेकर आहे असं म्हटलं होतं। कोण म्हणलं असं? एखादं नाव सांगा मग मी बोलतो। पुण्यात युती जुळली तरी किंवा तुटली तरीही यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे धंगेकर। पुण्यात भाजप शिवसेना युतीचं नेमकं काय चाललंय याबाबत दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। युती तुटली असं म्हणता म्हणता भाजपनं परत एकदा शिवसेनेशी जुळवून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या। मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतांशी भाजपच्या नेत्यांची युती संदर्भात चर्चा सुरू होती। सुरुवातीला भाजपच्या प्रत्येक मागणीला केराची टोपली दाखवणाऱ्या भाजपची भूमिका अचानक 360 अंशात वळवायला शिवसेनेचे शहर प्रमुख रवींद्र धंगेकर हे कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे। कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव केल्यापासून धंगेकर भाजपच्या टार्गेटवर आहेत। त्यातच जैन बोर्डिंग जमीन प्रकरणातही भाजपचे पुण्यातले बडे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांवर आरोप करत धंगेकरांनी भाजपला अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडलं। त्यामुळे धंगेकरांना युती आणि जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि आमदार विजय शिवतारे यांच्याकडे त्याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आली। पण भाजपबरोबर जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते हे पडद्यामागे धंगेकरांशी चर्चा करून पक्षाची भूमिका मांडत होते। पण भाजपनं धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध करताच डिवचले गेलेल्या धंगेकरांनी एक वेगळाच डाव टाकला। त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याच्या दृष्टीनं काही हालचाली केल्या। त्यामुळे भाजपनं शिवसेनेबाबत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे आणि म्हणूनच पुण्यात अजूनही भाजप शिवसेना युतीची चर्चा असल्याचं चित्र आहे। पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेने देखील विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळं महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेचं सूत जुळल्यास महापालिकेत आपल्यासमोर आव्हान उभं राहू शकतं याची जाणीव झाल्यानं भाजप सावध झाली आहे। सुरुवातीला शिवसेनेकडून पुण्यात 35 ते 40 जागांची मागणी करण्यात आली होती, पण भाजपनं फक्त 15 जागा देण्याची तयारी दाखवली। त्यामुळे बऱ्याच चर्चेअंती 35 जागा मागणारी शिवसेनाही 15 जागांवर लढायला तयार झाली। त्यानुसार 28 डिसेंबरला शिवसेनेकडून आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी भाजपला देण्यात आली, पण ही यादी वाचून भाजपनं चर्चाच बंद केली। याचं कारण होतं प्रभाग क्रमांक 24D मधल्या उमेदवारीचं। भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर याच प्रभागातून रिंगणात आहेत, तर याच जागेवरून रवींद्र धंगेकरांच्या मुलालाही उमेदवारी पाहिजे होती आणि इथंच खरी वादाची ठिणगी पडली आणि शिवसेना भाजपची युती तुटली। इतकी धावपळ झाली की कार्यकर्त्यांची धावपळ झाली, नेत्यांची झाली, सगळ्यांची झाली।
शेवटच्या क्षणात जर बी फॉर्म दिला तर मग आमची काही लोक होती ती राहून गेली, काही लोकांना बी फॉर्म देताना चुका झाल्या, म्हणजे धावपळ झालीच. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चूक आमचीच आहे, कारण आम्ही तिथं महानगर प्रमुख या नात्याने ती चूक आमचीच आहे, कारण कार्यकर्त्यांना आम्ही लवकर ते त्यांना सजेशन द्यायला पाहतो. पण या सगळ्या गडबडीत युतीच्या गोंधळामध्ये सगळंच आमचं राहून गेलं आणि त्याच्यामध्ये आमची लोक अडकले गेली. धंगेकरांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या हालचाली पाहता भाजपनं आपली भूमिका काहीशी मवाळ करत शिवसेनेसोबत युतीची बोलणी सुरूच ठेवली आहे. त्यासाठी मुंबईहून थेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत हे पुण्यात दाखल झाले. पण अजूनही युतीचं घोंगडं भिजतच पडलंय. त्यामुळे पुण्यात भाजप शिवसेनेची युती आहे की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यातच धंगेकरांनी मुलाचा आणि पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपवरचा दबाव आणखीनच वाढवलाय. कसब्याच्या पोटनिवडणुकीत हु इज धंगेकर असा प्रश्न विचारून धंगेकरांना कमी लेखणाऱ्या भाजपला विजय मिळवत धंगेकरांनी चोख उत्तर दिलं होतं. आणि आता महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपापासून दूर ठेवलेल्या धंगेकरांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये आखलेल्या डावपेचांमुळे भाजपवर पुन्हा एकदा वेअर इज धंगेकर असं विचारण्याची वेळ आली आहे. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.